मला काही फार अडचण वाटत नाही. या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू. पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघजण एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही. दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू. फार रिलक्टंट दिसत आहे सर, संधी कमी मिळते. कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही. कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे. हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे. जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल. पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच. सर, एक दुसरा महत्वाचा मुद्दा होता नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे होर्डिंग्स झळकवले. मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा. हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं, त्याचं महिमामंडन करणं हे सहन होणार नाही. आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच. सर, पुण्यात पण